नमस्कार, मी संगीता जोशी. तुम्हाला बऱ्याचदा गझला ऐकवल्या, मराठी गझला ऐकवल्या, एखादी उर्दू गझल पण मध्ये ऐकवली. पण उर्दू शायरीच्या तर मी खरं वर्षानुवर्ष प्रेमात आहे. आणि त्यामुळे काय झालं की मी अनेक ठिकाणी लेख लिहिले आणि त्यामधनं एका प्रकाशकांना, स्नेहल प्रकाशन, श्री घाटपांडे यांनी माझं कौतुक केलं आणि मला असे अनेक शेर तुम्ही लिहून द्या आणि त्याचे मराठी अर्थ द्याल का असं विचारलं. कारण की लोकांना उर्दू शेर खूप आवडतात पण त्याचा नीट अर्थ समजत नाही. तर तेव्हा मी असं एक पुस्तक तयार केलं की विविध, अगदी मीर गालिब पासून आधुनिक सगळ्या शायरांचे शेर मी घेतले आणि त्याचे मराठी एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये दिलं. आणि ते पुस्तक इतकं पॉप्युलर झालं. त्या पुस्तकाचं नाव होतं नजराणा शायरीचा. तर त्याचा एक भाग तर निघालाच आणि अलीकडे त्याचा दुसरा भाग पण निघाला. दोन्हीमध्ये आपल्याला जवळजवळ 1000च्या वर शेर त्यामध्ये मिळतील आणि त्याचे मराठीत अर्थही मिळतील. आणि अर्थ कळला ना की त्या शेराचा आपल्याला अतिशय चांगला आनंद घेता येतो. तर त्या दृष्टीने ही पुस्तकं तुम्ही बघा. मी त्याच्यातले काही शेर तुम्हाला इथे आता वाचून दाखवणार आहे आणि ते कसे वाटतात बघा. पहिला शेर मी वाचतेय तो बशीर बद्र या कवींचा आहे. शायर बशीर बद्र. मैं तो कागजों का गुलाब था, मैं तो कागजों का गुलाब था, सरे शाम खुशबू से भर गया, सरे शाम खुशबू से भर गया. मैं कहाँ हूँ मुझको खबर नहीं, मैं कहाँ हूँ मुझको खबर नहीं, मुझे कौन छू के गुजर गया, मुझे कौन छू के गुजर गया. तर बशीर बद्र काय म्हणतात बघा या शेरात की मी तर एक साधा कागदी गुलाबाचा फूल होतो. कागदी गुलाब म्हणजे त्यामध्ये काही गंध नाही वगैरे. मी तर एक साधा कागदी गुलाबाचं फूल होतो, म्हणजे नैसर्गिक सुगंध माझ्याकडे नव्हताच. संध्याकाळ होता होता माझ्यात कोण सुगंध भरून गेलं कोण जाणे. आता मी इतका भारला गेलोय की मी कुठे आहे, काय आहे वगैरे काहीच शुद्ध नाही. मला कोणाच्या स्पर्शाची ही जादू मला समजत नाहीये. कोणत्याही वयात प्रीतीचा स्पर्श झाला की ती व्यक्ती अशीच भारून जाते माझ्यासारखी. तेव्हा हे भारून जाणं हे प्रेमाचं प्रभाव किंवा परिणाम. कसा वाटला तुम्हाला बशीर बद्रे यांचा शेर? एक आणखी आपण शेर ऐकू. कवी वेगळे, शायर खुमार बाराबंकवी. न हारा है इश्क न दुनिया थकी है, न हारा है इश्क न दुनिया थकी है, दिया जल रहा है हवा चल रही है, दिया जल रहा है हवा चल रही है. कवीला काय म्हणायचे? प्रेमात पडलेल्यांना दुःखच दुःख वाट्याला येत असतं. असं असलं तरी लोक आणि जग प्रेम केल्याशिवाय राहत नाहीत आणि प्रेम करताना थकलेही नाहीत. प्रेमात ते पडतच राहतात. नवीन नवीन सावज धुंडाळण्यात प्रेमही थकत नाही. हा प्रेमाचा दीप. दुःखाची हवा कितीही जोरात आली तरी हार मानत नाही आणि तो जळतच राहतो. म्हणजे दुःखाच्या हवेमुळे प्रेमाचा दिवा काही विझत नाही. म्हणून इश्क म्हणजे प्रेम हे शतकानुशतक नव्हे, युगानुयुग चालत आलेलं आहे. कवींनी लिहिलेल्या ओळी तर आपण वाचतोच आणि त्यातला अर्थ शोधतो, पण शेरांमध्ये कवीच्या ओळींच्या मधला अर्थ सुद्धा काहीतरी असतो. तोही आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. जो जो आपण शायरी जास्त वाचू तो आपल्याला असे अर्थ सापडत जातात.
नजराणा शायरीचा हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल. हे शेअर कसे वाटले तुम्ही आपल्या मित्रांना वगैरे जरूर कळवा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केला ना म्हणजे आम्हालाही बरं वाटतं. थँक्यू.